नमस्कार. आज आपण बनवणार आहोत चिकन बिर्याणी रेसिपी. तर ही अगदी सोपी आहे आणि एकदम सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे. तर त्यासाठी मी ही अर्धा किलो चिकन आणि अर्धा किलो तांदूळ हे प्रमाण घेऊन मी ही बिर्याणी बनवत आहे. तर त्यासाठी मी चिकन छान स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. त्यानंतर हळद टाकली आहे. त्यानंतर मी माझ्या घरचा मसाला होता तो, नंतर कांदा लसूण मसाला टाकलेला आहे. त्यानंतर हा दुसरा एक मसाला आहे गरम मसाला. त्यानंतर हा बिर्याणीचा मसाला आहे. त्यानंतर मी आलं लसणाची पेस्ट टाकत आहे. त्यानंतर मी धन्याची पावडर टाकत आहे. तर मी तो घरीच पावडर बनवलेली आहे धन्याची. त्यानंतर आपण पुदिन्याची जी पानं आहे ते पुदिन्याची पानं टाकणार आहोत. आणि त्यानंतर आपण त्यानंतर आपण मीठ टाकणार आहोत चवीनुसार, कारण आपण भातात पण टाकणार आहोत, त्यामुळे इथे मी जरा कमीच टाकलेलं आहे. त्यानंतर दही टाकत आहे मॅरिनेटसाठी. तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं तुमच्या प्रमाणात तुम्ही टाकू शकतात, परंतु मी वाटीभर टाकलेलं आहे. आणि त्यानंतर ही कोथिंबीर टाकलेली आहे. हे सगळंही छान असं मिक्स करायचं आहे. एकदम छान सगळ्याला म्हणजे सगळ्या चिकनला असं ते मॅरिनेट छान होईल ह्या पद्धतीने टाकायचं आहे. आणि ते अर्धा तास आपण मॅग्नेट होण्यासाठी झाकून ठेवून द्यायचं आहे. हे सर्व एकजीव करायचं आणि नंतर बाजूला ठेवून द्यायचं आहे. हे तर कसं छान सगळ्या प्रकारे हे लागलेलं आहे बघा. त्यामुळे आपल्याला चिकनला म्हणजे टेस्ट छान येत असती. हे बघा, मी आता हे अर्धा तासासाठी हे बाजूला ठेवून देणार आहोत. आणि त्यानंतर मी तांदूळ घेतलेला आहे, जो लांब बिर्याणीचा तांदूळ असतो तो तो स्वच्छ धुवून घेतला आणि अर्ध्या तासासाठी मी तो भिजायला ठेवणार आहे. कारण नेहमी बिर्याणी करण्यासाठी तांदूळ हा 15-20 मिनटं किंवा अर्धा तास भिजायला ठेवायचा, म्हणजे तो छानपणे फुलतो. तर मग मी तो भिजायला ठेवला. तोपर्यंत मी इथे बिर्याणीची तयारी करत आहे. तर ते सगळंही मॅग्नेट होऊ देतं तोपर्यंत मी इथे पातेल्यामध्ये जो लांब चिरलेला जो कांदा होता तो फ्राय करत आहे. म्हणजे छान आपलं तोपर्यंत बाकीचं होतं, तोपर्यंत इकडे कांदाही फ्राय होत असतो. हे बघा कसं लालसर कांदा झाल्यानंतर मी त्यात थोडेसे टोमॅटो टाकलेले आहे, जे लांब कट केलेले. ते हिरव्या मिरची टाकलेली आहे, थोडंसं स्वादासाठी आपण टाकायची, लांब कट करून ती टाकायची. त्यानंतर टोमॅटो आहे, तर ते लांब कट केलेले टोमॅटोही मी त्यात टाकत आहे. आणि ते छान परतून घ्यायचे आहे. परतल्यानंतर आपलं जे मॅरिनेट केलेलं जे चिकन आहे, हे बघा मॅरिनेट केलेलं जे चिकन आहे, तर ते चिकन अर्धा तास झाल्यानंतर आपण ते आता शिजवून घेणार आहोत. त्यामध्ये आपल्याला खूप पाणी टाकायचं नाही, कारण त्याचं अंगचंच पाणी सुटत असतं, त्यामुळे ते छान प्रकारे वाफेवरती शिजतं. तर मी असं ते छान आधी परतून घेतलं. आणि परतून घेतल्यानंतर त्याला खूप पाणी सुटतं. आणि हे बघा छान असं त्याचं टेक्स्चर पण दिसत असतं. किती छान, जितकं आपण परतू चांगलं ना तितकं तर ते छान असं त्याचा स्वाद येत असतो. त्यामुळे मी त्याला तसंच परतण्यासाठी ठेवलेलं आहे. त्यानंतर छान असं परतलं, त्यावरती झाकण ठेवून मी ते परतून घेतलं. त्यानंतर आपल्याकडं जे थोडंसं पाणी राहतं त्याच मसाल्याचं मॅग्नेट केलेलं, ते किंचितसं मी ते पाणी टाकलेलं आहे त्यात. आणि हे चांगलं छानपैकी शिजायला ठेवणार आहे मी 15 ते 20 मिनटं. तोपर्यंत आपण इकडे तांदळाची तयारी करणार आहोत. तर तांदळासाठी मी पाणी घेतलं, हे खडे मसाले घेतले आणि हे त्यात टाकायचे आहे. कारण खडे मसाल्याने ना एक प्रकारचा स्वाद येत असतो त्या तांदळाला, बिर्याणीला. त्यामुळे आपण जी बिर्याणी बनवणार आहोत ते तांदूळ शिजवणार आहोत, त्यातच हे खडे मसाले टाकायचे. मीठ टाकलेलं आहे. हे बघा त्याला छानपणे उकळी आली. उकळी आल्यामुळे ते मसाल्यांचा वास खूप छान येत असतो आणि तो संपूर्ण आपल्या भाताला लागत असतो. त्यामुळे आपण खडे मसाले त्यात टाकायचे. आता हा आपण जो तांदूळ भिजत ठेवलेला होता तो त्यात टाकायचा. टाकल्यानंतर त्याला छान 1-2 उकळी येऊन द्यायच्या. खूपही आपण तो भात शिजवायचा नाही, किंचितसा तो भात आपण शिजवणार आहोत. म्हणजे जवळजवळ 80% किंवा 85% हा भात शिजवायचा. कारण ज्यावेळेस बिर्याणी करतो त्यावेळेस तो छानपैकी म्हणजे मंद आचेवरती ज्यावेळेस आपण तव्यावरती ठेवतो त्यावेळेस ते छानपणे फुलून येत असतो वरती. किंवा जर जास्त शिजला तर त्याचे तुकडे होतात. त्यामुळे आपण 80%च फक्त भात इथे शिजवायचा आहे. तर भात आपला छानपणे शिजतोय तोपर्यंत मी
हा आपल्याला वरतून टाकण्यासाठी कांदा हा फ्राय करून घेत आहे. बिर्याणीवरती जो आपण कडक कांदा टाकतो ना, तो इकडे फ्राय करण्यासाठी ठेवलेला आहे मी. तो एकदम छान कडकपणे करून घ्यायचा, म्हणजे आपल्याला वरती टाकण्यासाठी आपल्याला सजवण्यासाठी छान वाटतो तो आणि कुरकुरीत पण लागतो. हा कांदा माझा फ्राय करून झालेला आहे. असं लालसर त्याचा कलर होऊन द्यायचा. तोपर्यंत आपली इकडे जे चिकन आहे तर ते छानपणे शिजलेलं आहे, तुम्ही बघू शकता. त्यातलं पाणीही कमी झालेलं आहे आणि चिकनही छान शिजलेलं आहे. तर आता त्यामध्ये आपण जो तांदूळ, जो भात होता तर तोही तिकडे माझा शिजलेला आहे. तर तो मी एका गाळणीने गाळून घेतला, त्यातलं पाणी काढून घेतलं, जी पुरणाची गाळणी असते किंवा तुमच्याकडे जी गाळणी असेल ती. आणि त्याने मी लेयर पाडत नाही, मी डायरेक्ट तो भात त्यामध्ये ओतत आहे. कारण थोडीशीच बिर्याणी होती त्यामुळे मी लेयर नाही केले. तर भात फक्त त्यावरती चांगला पसरून द्यायचा आहे. पसरल्यानंतर त्यात खडे मसाले असतात त्यामुळे छान त्याची टेस्ट येत असती. तर असं छानपणे तो पसरला. त्याच्यानंतर माझ्याकडे पिवळा कलर होता, तर तो मी पिवळा, तुमच्याकडे जास्त कलर असले, तुम्हाला आवडत असलं तर टाकू शकतात, नाही टाकला तरी ऑप्शनल आहे ते. नंतर कुरकुरीत भाजलेला जो कांदा आहे तर तो कांदा मी वरतून छानपणे डेकोरेशन केलं. त्यानंतर पुदिन्याची पानं टाकली, नंतर जराशी कोथिंबीर पेरली त्यावरती. असं छान प्रमाणात झालं. आणि त्यानंतर थोडंसं साजूक तूप आहे तर तेही मी त्यावरती टाकून दिलेलं आहे. आणि एकीकडे तवा आधीच गरम करायला ठेवायचा आहे आपल्याकडे. तवा गरम केल्यानंतर आपण तो तव्यावरती ही जी बिर्याणी आहे ती मंद आचेवरती झाकून ठेवायची. जवळजवळ अर्धा तास आपण ठेवायची आणि त्यातली हवा जाऊ नये म्हणून मी हा दगड आहे माझ्याकडे वरवंटा, तो वरवंटा त्यावरती जड असल्यामुळे मी त्यावरती ठेवलेला आहे. तर तो अर्धा तास ठेवायचा. तोपर्यंत माझी बिर्याणी बघा एकदम छान आणि सुटसुटीत अशी बिर्याणी झालेली आहे. लांब दाणे झालेले आहे त्याचे आणि खूप छान टेस्टला पण झाली होती. ही बघा छान असं आपलं शिजलेलं आहे. आत खाली जे आहे ते सगळे आपला मसाला आहे बिर्याणीचा, चिकनचा. तर तो मी हे बघा कसं काढत आहे, एका बाजूने काढून घ्यायचं आहे. छान आपली शिजलेली आहे आणि एकदम मऊसूत आणि मोकळी आपली बिर्याणी झालेली आहे बघा, तुम्ही बघू शकतात. तर हे असं मी बिर्याणी आपल्याला खाण्यासाठी सर्व करत आहे. तर बघा ही बिर्याणी किती छान अशी रसरशीत आणि छान सुटसुटीत आणि एकदम टेस्टला खूप छान लागते. तुम्ही जर बिर्याणी मसाला जर टाकला तर खूप छान टेस्ट लागत असती. तुम्ही नक्कीच ही रेसिपी करून बघा आणि कशी झाली मला कमेंटमध्ये नक्की सांगा.